बेनके साहेब आणि बेनके परिवाराचे सर्व आप्तेष्ट नातेवाईक, आज आवर्जून उपस्थित असलेले आपल्या देशाचे नेते आदरणीय पवारसाहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा, सर्व आजी माजी आमदार, उपस्थित बंधू आणि भगिनींनो, आज वल्लभशेठ बेनके यांच्या जाण्यानं आपल्याला जे दुःख झालेलं आहे ते दुःख कधीही भरून काढता येणार नाही. तसं पाहिलं तर हा बेनके परिवार हा जुन्या काळामध्ये म्हणजे वल्लभशेठ वगैरे, त्यांचे वडील, त्यांची पुढची पिढी, हे सगळे मुंबईच्या मार्केटमध्ये व्यवसाय करायचे आणि इथं शेतीवाडी चांगली झाल्याच्या नंतर शेतीच्या माध्यमातून त्यांनी या तालुक्यासाठी भरपूर काम केलेलं आहे. वल्लभशेठ आणि त्यांचे 3 भाऊ भास्करप्पा अण्णा, तानाजी शेठ, सुधीर काका, 6 बहिणी, पत्नी राजश्रीताई, मुलं डॉक्टर अमोलदादा, आमदार अतुल शेठ, उद्योजक अमित शेठ, पुतणे पुतण्या, सुना, नातवंड पतवंड, असा हा खूप मोठा परिवार आहे. आणि या परिवारानं या तालुक्याच्या जडणघडणीमध्ये एक मोठं योगदान दिलेलं आहे. गेले काही वर्ष त्यांची तब्येत चांगली नव्हती. घरातल्या कुटुंबातल्या प्रत्येक घटकानं त्यांच्या प्रकृतीसाठी प्रयत्न केले, परंतु यश आपल्या हातात असतंच असं नाही. आणि त्यामुळं काल रात्री 11:15 त्यांचं निधन झालं. 74 वर्षाची कारकीर्द संपवल्यानंतर ते आज आपल्यामध्ये राहिले नाहीत. खरं तर बेनके साहेब आणि त्यांच्या कुटुंबियांच्याबद्दल खूप बोलता येईल, परंतु आज वेळेची मर्यादा असल्यामुळं मी अधिक बोलत नाही. मी माझ्या वतीनं आणि आपणा सर्वांच्या वतीनं नामदार वल्लभशेठ बेनके यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो. आणि यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांनी श्रद्धांजली अर्पण करावी अशी विनंती करतो.
उपस्थित शोकाकुल बंधू भगिनींनो, आज अशा प्रकारचा प्रसंग आपल्यावर येईल असा स्वप्नात देखील मानलेलं नव्हतं. परंतु काळाच्या नियतीच्या पुढे आपलं कोणाचं काही चालत नाही. 1985ला ह्या जुन्नरवासियांचं प्रतिनिधित्व विधिमंडळामध्ये करण्याचं काम वल्लभशेठ बेनके साहेबांनी केलं आणि नंतर 4 वेळेला ते ह्या भागातनं विधिमंडळामध्ये निवडून गेले. अतिशय समाजाशी जिव्हाळ्याशी संबंध, प्रत्येकाला आपलंसं करण्याची त्यांची हातोटी. मी 90ला राजकीय जीवनामध्ये पुणे जिल्ह्याचे आलो. अनेक वर्ष मला पालकमंत्री म्हणून कामाची संधी मिळाली. त्याच्यावर ह्या ना त्या कारणानिमित्त कामानिमित्त माझे वल्लभशेठ बेनकेंचा सतत संपर्क असायचा. सतत इथल्या कुकडीच्या पाची धरणाच्या बद्दलचे प्रश्न असतील, कॅनॉलचे प्रश्न असतील, आपल्या इथं युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झालेलं शिवनेरीचं ठिकाण असेल, तिथं काही चांगल्या पद्धतीची कामं करण्याच्या बद्दलची सातत्याने मागणी असेल, पर्यटनाला चालना देण्याची मागणी असेल, असा सतत त्यांचा पाठपुरावा असायचा. कृष्णा खोरे महामंडळामध्ये देखील त्यांनी 10 वर्ष काम केलं. तिथंही त्यांनी उत्तम पद्धतीनं आपले प्रश्न धसास लावण्याच्या करता सतत प्रयत्न केले आणि त्यांचे तसं बघितलं तर राज्यामध्ये अनेक विधिमंडळातल्या सदस्यांशी अतिशय मित्रत्वाचे अशा प्रकारचे संबंध मी स्वतः अनुभवलेले आहेत, पाहिलेले आहेत. आपल्या तालुक्यामध्ये देखील अनेक साध्या साध्या कार्यकर्त्याला जिल्हा परिषद सदस्य, तालुका पंचायत सदस्य, मार्केट कमिटीचं सदस्य, दूध संघाचं सदस्य, वेगवेगळी पदं, नगरपालिकेमध्ये वेगवेगळी पदं, छोट्या छोट्या कार्यकर्त्याला त्यांनी मोठं करण्याचा प्रयत्न केला. जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद, विषय समितीची सभापतीपद, खूप काही आम्ही ज्यावेळेस चर्चा करायचो त्यावेळेस हट्ट आग्रह करायचे आणि आम्ही सहसा त्यांचा आग्रह त्या ठिकाणी मोडत नव्हतो. 2014ला त्यांना एका दुर्धर अशा प्रकारच्या आजाराने ग्रासलं. कुटुंबियांनी, घरच्यांनी, मुलांनी, सुनांनी, त्यांच्या धर्मपत्नींनी, सगळ्या परिवारांनी खूप कष्ट घेतले. 10 वर्ष सतत बेनके साहेब त्या आजाराशी झगडत होते. परंतु शेवटी काल त्यांची प्राणज्योत मालवली आणि आज आपल्या पुढं अशा प्रकारचा प्रसंग उद्भवलेला आहे. आज त्यांचा वारसा पुढे नेण्याचं काम अतुल मोठ्या तडफेने करतोय. आम्ही देखील त्याच्या सगळ्यांच्या पाठीशी आहोत. इथून पुढच्या काळामध्ये वल्लभ बेनके साहेबांचं अधुरं राहिलेलं स्वप्न पूर्ण करण्याच्या करता अतुलनी प्रयत्न करत राहो. अतुलला आशीर्वाद देण्याचं काम, पाठिंबा देण्याचं काम, सहकार्य करण्याचं काम आमच्या सगळ्यांच्याकडनं अतिशय मनापासून होईल याबद्दलची ग्वाही देखील मी या निमित्तानं देतो. मुद्दामहून त्यांच्या आजपर्यंतच्या कामाची त्या ठिकाणी नोंद महायुतीच्या सरकारने घेतली आणि शासकीय इतमाने त्यांना मानवंदना देण्याचा निर्णय झाला आणि आत्ताच आपण शासकीय इतमाने त्यांना मानवंदना दिलेली आहे. मी व्यक्तिशः माझ्या वतीनं, आपल्या सर्वांच्या वतीनं, महाराष्ट्रातल्या जनतेच्या वतीनं वल्लभशेठ बेनकेंना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. आज या कामाच्या निमित्ताने घ्यावं लागेल असं कधी वाटलं नाही. वल्लभशेठ जुन्नर तालुक्यात आणि पुणे जिल्ह्यामध्ये सर्वसामान्य लोकांच्या हिताची दखल करण्यासाठी त्यांनी आयुष्य दिलं. माझ्याबरोबर जवळपास 20 वर्ष महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये ते आले आणि जनतेने सुद्धा त्यांना प्रेम केलं. मला आठवतं आहे, दशरथ असतील, लताताई असतील, ही मंडळी गेल्याच्या नंतर या तालुक्याचं नेतृत्व कुणी करावं याची चर्चा होत असताना नव्या पिढीनं वल्लभशेठचं नाव सुचवलं आणि सतत 10 वर्षावर वल्लभशेठ विजयी झाले. म्हणजे एक गॅप झाली 5 वर्षाची.
तुझी 5 वर्षाची जर गॅप सोडली तर जनतेनं पुन्हा त्यांच्या कामाची आठवण ठेवली आणि त्यानं पुन्हा आणखीन 10 वर्ष या परिसराचा मोठ्या मताने विजय केला. या सगळ्या काळामध्ये या महाराष्ट्रामध्ये विशेषतः पुणे जिल्ह्यामध्ये जे जीवाभावाचे सहकार्य मला लाभले त्याच्यामध्ये वैद्यसेचा उल्लेख हा करावाच लागेल. आणि या सगळ्या काळामध्ये त्यांनी कधी साथ सोडली नाही, सहकार्याची भूमिका कधी बदलली नाही आणि अत्यंत अगत्यानं आणि प्रेमानं आम्हा लोकांच्यावरती कायम राहिले. सत्ता ही लोकांच्यासाठी वापरायची असते हे सूत्र वडील शेतने कायम मनामध्ये ठेवलं आणि त्यामुळं जुन्नर तालुक्याचा शेतीचा पाण्याचा प्रश्न असो, इथं जी काही कारखानदारी येते त्याच्यामध्ये मतभेद असतील पण तरी ही साखर कारखानदारी इथल्या जनतेच्या दृष्टीनं अत्यंत मोलाची कारखानदारी आहे आणि म्हणून तिथं त्यांनी कधी राजकीय मतभेदाची भूमिका घेतली नाही. त्याला सहकार्याने साथ आणि मार्गदर्शन हे अखंडपणाने केलं. पुणे जिल्ह्यामध्ये पक्ष संघटनेमध्ये आम्ही काम करत असताना 5 वर्ष जिल्ह्याच्या संघटनेचं अध्यक्षपद हे त्यांनी सांभाळलं आणि नव्या पिढीच्या लोकांना नेहमीच बरोबर घ्यायची भूमिका ही त्यांनी त्या सगळ्या काळामध्ये घेतली. आज ती नाही आहे. अलीकडे त्यांची प्रकृती बरी नव्हती. 15 दिवसाच्या पूर्वी किंवा 2 महिन्यापूर्वी मी जुन्नर तालुक्यात येऊन गेलो साखर कारखान्याच्या काही कार्यक्रमाच्या निमित्तानं आणि जाताना वैद्यसेची भेट ही माझी झाली. मला आठवतोय तो दिवस, तो प्रसंग. अतुल शेठ असतील, राजेशताई असतील, मी होतो. त्यांनी दरवाजा बंद केला आणि काय सल्ला द्यायचा त्यांनी अतुलला आणि बाकीच्या सहकाऱ्यांना दिला त्याचा मी खोलात जाऊ इच्छित नाही. पण मी एवढंच सांगतो की आम्हा सगळ्यांच्या समोर वडिलांनी जी अपेक्षा व्यक्त केली या तालुक्यातल्या जनतेच्या वतीनं, नेत्यांच्या वतीनं, त्याची नोंद मी तर शेवटपर्यंत घेईन एवढंच या ठिकाणी मी सांगू इच्छितो. आणि आपल्या सगळ्यांच्या वतीनं एक कर्तृत्वान, स्वच्छ चारित्र्य संपन्न, समाजातल्या शेवटच्या माणसाच्या हिताची जपणूक हे सूत्र ठेवून अखंड सेवा जनतेची ज्यांनी केली त्या आमच्या जीवाभावाच्या सहकार्याला आज आपण सगळे मुकलो, मी मुकलो. त्यांना अंतःकरणापासून आदर वाहतो. राजेशताई आणि कुटुंबातल्या सगळ्या घटकांना ज्या भावनेनं जनतेनं वल्लभ शेठच्यावर प्रेमाचा वर्षाव केला तीच भावना या मतदारसंघातले सर्वसामान्य लोक ठेवतील याचा मला पूर्ण विश्वास आहे. वल्लभ शेठप्रमाणेच आपणही वल्लभ शेठच्या विचाराची जतन करण्याची भूमिका अखंड घ्याल याचा 100% विश्वास मला स्वतःला आहे. एका जीवाभावाच्या सहकार्याला आज तुम्ही मी सगळेजण उकलो, पण त्यांनी जे आधार दिला, प्रेम दिलं, धोरणं घेतली, विकासाची भूमिका घेतली, त्या सगळ्यासाठी आपण एकत्रपणानं त्यांच्या अंतःकरणाच्या भावनांची पूर्तता करण्याच्यासाठी जे जे काही करता येईल ते आपण करत राहू एवढाच एक विश्वास या ठिकाणी मी देतो. त्यांच्या आत्म्याला शांती लाभेल याची मला खात्री आहे. कारण आयुष्यामध्ये
कधीही चुकीचं काम न केलेलं असं हे व्यक्तिमत्व आणि त्यामुळे त्यांच्या आत्म्याला निश्चित शांतता मिळेल. कुटुंबाचं दुःख हे किती सांगितलं तर तसं जात नसतं, पण एवढंच आपण सांगूयात की कुटुंबाच्या प्रत्येक घटकाला तुम्ही आम्ही पूर्णपणानं साथ देऊया. त्यांच्या दुःखात ते एकटे नाहीत, आपण सगळे आहोत हा विश्वास या निमित्तानं व्यक्त करूया. एवढंच सांगतो, माझे 2 शब्द संपवतो. आदरणीय नामदार वल्लभशेठ बेनके साहेबांच्या अंतिम संस्काराच्या निमित्तानं या ठिकाणी आपल्या देशाचे थोर नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, आदरणीय या राज्याचे कर्तृत्ववान उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार, सहकार मंत्री नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेब, विधानसभेचे अनेक आजी माजी सदस्य या निमित्तानं उपस्थित आहेत. या सर्वांचं मी बेनके कुटुंबियांच्या वतीनं जुन्नर तालुक्यातील आम जनतेच्या वतीनं ऋण व्यक्त करतो. बेनके साहेबांचा रक्षा विसर्जनाचा कार्यक्रम हा उद्या मंगळवार दिनांक 13/2/2024 या दिवशी सकाळी 8 वाजता या ठिकाणी होईल आणि दशक्रिया विधी म्हणजेच पिंडदान विधी 11वा दिवस धरलेला आहे. बुधवार दिनांक 21/2/2024 या दिवशी सकाळी याच ठिकाणी होईल. याची सर्व नातेवाईक, ग्रामस्थ, पाहुणे मंडळी यांनी सर्वांनी नोंद घ्यावी. आदरणीय बेनके साहेबांच्या परमपवित्र आत्म्याला चिरशांती लाभावी अशी मी आपणा सर्वांच्या वतीनं प्रभूचरणी प्रार्थना करतो. पसायदानासाठी आपण सर्वांनी जागेवरती उभं राहायचे. निलेश अण्णा लंके साहेब लोकनेते हे देखील या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांच्याही वतीनं या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली. आदरणीय अशोक बापू पवार साहेब, आपण देखील यासाठी या ठिकाणी आलात. आपल्याही वतीने या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली. आदरणीय दिलीपजी बामणे साहेब, आपण या ठिकाणी उपस्थित आलात. आपल्याही वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली. महाराजांविषयी मी पंकज महाराज गावडे ना तेवढे नाही घेत आपण तरच घेतो. आता उभे आहेत का लोक आता सगळं उभं राहिलं. चालेल.